स्वामी समर्थांची सुंदर अशी प्रेरणादायी कथा, तर चला आपण सर्वजण जाणून घेऊयात संपूर्ण कथा. नक्की ऐका. आवडल्यास फॉलो नक्की करा. एकदा श्री स्वामी समर्थ अक्कलकोट परिसरात भ्रमण करत होते. त्यावेळी एक गरीब ब्राह्मण त्यांच्या चरणांशी येऊन बसला. त्याच्या चेहऱ्यावर चिंता होती. त्याने नम्रपणे स्वामींना नमस्कार केला आणि म्हणाला, स्वामी, मी खूप गरीब आहे. पोट भरण्याइतकेही उत्पन्न नाही. दररोज उपासमार होते. कृपया काही मार्ग दाखवा. स्वामी समर्थ त्याच्याकडे शांतपणे पाहू लागले. काही क्षण विचार करून स्वामी म्हणाले, जा, गावातील पिंपळाच्या झाडाखाली बस आणि रामकृष्ण हरी या नामाचा जप कर. चिंता सोड आणि परमेश्वरावर विश्वास ठेव. ब्राह्मणाने स्वामींचे बोलणे ऐकले आणि त्या दिवशीपासून पिंपळाच्या झाडाखाली बसून रोज रामकृष्ण हरी चा जप करायला सुरुवात केली. सुरुवातीला लोक त्याच्यावर हसले, काहींनी वेडा म्हणून हिणवले, पण तो अढळ श्रद्धेने जप करत राहिला. काही दिवसांनी त्या जागी एक वाणी आला. तो एक व्यापारी होता. त्याला वाटलं की इतका भक्त जेथे जप करतो ते ठिकाण पवित्र असणार. त्याने त्या जागीच एक लहानसा दुकान टाकला. ते दुकान चांगले चालू लागले. हळूहळू दुसरे व्यापारीही येऊ लागले. काही महिन्यातच त्या ठिकाणी बाजारपेठ उभी राहिली. गावातील लोकांना समजलं की या ब्राह्मणाच्या निष्ठेमुळे हे सर्व घडले. लोक त्याला आदराने पाहू लागले. काहींनी त्याला अन्न दिलं, काहींनी वस्त्र. त्या ब्राह्मणाचे आयुष्यच बदलले. त्याला गरिबीपासून मुक्ती मिळाली. एक दिवस तो पुन्हा अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेला. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तो म्हणाला, स्वामी, तुमच्या कृपेने माझं आयुष्यच बदललं. मी काहीच केलं नाही, फक्त तुमचं सांगितलेलं मान्य केलं. स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले, बाळ, श्रद्धा आणि सबुरी ठेवणाऱ्यांवर देव स्वतः कृपा करतो. नामस्मरण हेच खरे साधन आहे. तू निष्ठेने ते केलंस, म्हणून तू सुखी झालास. ही गोष्ट आपल्याला शिकवते की श्रद्धा, संयम आणि नामस्मरण यांच्या बळावर आयुष्यात कोणतीही अडचण दूर होऊ शकते. श्री स्वामी समर्थ हे केवळ चमत्कारी पुरुष नव्हते, तर त्यांनी लोकांना आत्मविश्वास, भक्ती आणि कर्माचा मार्ग दाखवला. ते आजही अनेकांच्या जीवनात मार्गदर्शक ठरत आहेत. जो जे वांछील तो ते लाहो, प्रार्थिती अंतःकरण्य या वचनांप्रमाणे स्वामी समर्थ भक्तांच्या इच्छांची पूर्ती करतात, पण त्यासाठी शुद्ध मन, निष्ठा आणि सातत्य हवे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कथा आवडल्यास नक्की शेअर आणि फॉलो करा.